सर बताइए क्या है? पिछले 2 ढाई साल से मुंब्रा पुलिस स्टेशन के एरिया में दीवा परिसर में घरफोड़ी हाउस ब्रेकिंग के गुने हो रहे थे, जिसमें मुंब्रा पुलिस स्टेशन में एचबीटी हाउस ब्रेकिंग के ऑफेंस दाखिल थे। उसका पैरेलल इन्वेस्टिगेशन यूनिट 1 के पुलिस निरीक्षक सचिन गायकवाड़, एपीआई घुगे और उनकी टीम एसीपी शेखर बागड़े के पर्यवेक्षण में करी थी, जिसमें पुलिस हवलदार संदीप महाडिक, पुलिस हवलदार प्रशांत लवटे, पुलिस सिपाही अमोल ढवरे और सागर सुलकर, इनको मालूमात मिली और उन्होंने सीसीटीवी फुटेज और बाकी टेक्निकल एनालिसिस से शिवाजी संते नाम का आरोपी निष्पन्न किया, जो रहने वाला टिटवाड़ा कल्याण का है, जिससे हमने अभी तक 48 ऑफेंस डिस्क्लोज किए, जिसमें 1 किलो तक सोना रिकवर हुआ है, जिसकी कीमत लगभग 1,40,00,000 रुपए है। ये आरोपी के अगेंस्ट इसके पहले 4 घरफोड़ी का ऑफेंस रजिस्टर हुए और ये आरोपी की मोडस है वो घर के बाथरूम के ग्रिल में, तो घर के जो खिड़की का ग्रिल है वो तोड़कर घर में प्रवेश करके घरफोड़ी करता था। दिवाली टारगेट क्यों किया गया? दिवाली शहर है, वो टारगेट किया गया था। क्या उधर थोड़ा कंजेस्टेड एरिया है, सीसीटीवी कैमरा की उधर कमी है और ये जो आरोपी है ये ज्यादा जानकार रखता था वो दीवा परिसर। कितने साल से चोरी किया? ये 2 ढाई साल से उधर घरफोडी कर रहे हैं। मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिवा परिसरात घरफोडीचे गुन्हे घडत होते। त्या अनुषंगानं मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल होते। त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, एपीआय घुगे आणि त्यांची टीम ही समांतर तपास करत होती एसीपी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये। त्यामध्ये पोलीस हवालदार संदीप महाडिक, पोलीस हवालदार प्रशांत लवटे, पोलीस शिपाई अमोल ढवरे आणि पोलीस शिपाई सागर सुळकर यांना गोपनीय माहिती मिळाली। त्याच प्रकारे तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या टीमने सदर घरफोडीचा आरोपी निष्पन्न केला, ज्याचं नाव आहे शिवाजी संते, हा राहणारा टिटवाळा कल्याणचा आहे। त्याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून एकूण 48 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडीचे, ज्यामध्ये 1 किलो इतका सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 1,39,00,000 रुपये इतकी आहे। या आरोपीवर यापूर्वी 4 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर या आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे। त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील आम्ही ट्रान्सफर करत आहोत। तर काय मोडस ऑपरेंडी? घराचे किंवा बाथरूमचे ग्रिल वाकवून किंवा ग्रिल ते तोडून तो आत घरामध्ये प्रवेश करून घरफोडी करतात। तर एकच आरोपी आहे का त्याचे अजून साथीदार आहेत? सध्या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकच आरोपी निष्पन्न झालेला आहे। अजून काय त्याचे साथीदार असण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। सर किती वर्षापासून घरफोडी करतो? मागील 2-2.5 वर्षापासून तो या परिसरामध्ये दिवा परिसरामध्ये घरफोड्या करत आहे। तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडणार आहेत, सगळे लोक गावी जाणार आहेत, आम्ही नागरिकांना काय आवाहन करतो? नागरिकांना या निमित्तानं आवाहन करतो की जे आपले सोसायटीज आहेत त्या सोसायटीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, सिक्युरिटी गार्ड्स ठेवणं आवश्यक आहे। त्याचबरोबर आपल्या घराच्या बाहेर सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होईल या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेरा लावणे देखील आवश्यक आहे। दिनवर किसने किस दास 2 वर्ष करतोय। 2 वर्ष नाही